नमस्कार, मी तेजश्री आणि मी तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. सध्या आंब्याचा सीझन चालू आहे आणि हाच आंबा आपण वर्षभर कसा स्टोअर करून खाऊ शकतो हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी 10 ते 12 हापूस आंबे घेतले आहेत. त्याचा मी या पद्धतीने गर काढून घेतला आहे. त्यानंतर आंब्याचा गर मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने मी एका पातेल्यामध्ये आंब्याचा गर मिक्सरमधून काढून घेतला. यानंतर अशा पद्धतीच्या मार्केटमध्ये पॉलिथिन बॅग्स भेटतात, त्या मी ह्या आंब्याचा रस स्टोअर करण्यासाठी यूज करणार आहे. या पॉलिथिन बॅगमध्ये अगोदर मी थोडीशी साखर टाकून घेतली. यानंतर या पद्धतीने आंब्याचा गर जो मी मिक्सरमधून काढला होता ते मी टाकून घेते. या बॅग्स मी अर्ध्यापर्यंत गर टाकून भरून घेतल्या. यानंतर यात पुन्हा एकदा थोडीशी साखर टाकून बॅग पॅक करून घेतली व एका छोट्याशा प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये या पिशव्या मी स्टोअर केल्या. आता हे 12 तासांसाठी मी फ्रीझरमध्ये ठेवून देते. तर तुम्ही पाहू शकता की 12 तासानंतर फ्रीझरमध्ये ठेवलेला हा आंब्याचा रस फ्रीज झाला आहे. हे आपण वर्षभर यूज करू शकतो. तर तुम्ही देखील ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि वर्षभर आंब्याचा रस खाण्याचा आनंद लुटा. आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही देखील वर्षभर आंबे टिकवण्याची ही आयडिया फॉलो करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासोबत. थँक्यू.